श्री विठ्ठल ज्ञानपर अभंग। संसारिक ज्ञाने तरसी संसार, हा तुझा निर्धार जाई वाया। या लागी तू मूळ आत्मज्ञान साधी, तोडोनी उपाधी अंतरीची। स्वर्गासी जाशील ते जरी साधिले, व्यर्थतेने गेले पूर्व तुझे। ब्रह्मांडी चढविला प्राणवायू जरी, व्यर्थते अवधारी जाईरया। मंत्र उपासने साधिले दैवत, श्रम तुची तेथ फळा आला। बहिणी म्हणे शोध करी आत्मत्वाचा, मग तुझ कैचा जन्म मृत्यू। नाही आत्मज्ञान हाटा माझी उभे, घेशील ते लोभे करोनिया। पाविजे विवेके सद्गुरुच्याच संगे, कृपे पांडुरंगे पंढरीच्या। आत्मज्ञान शेती पेरोनी पाविजे, हिंडतालाही जे दिशा दाही। आत्मज्ञान तपे तीर्थे नोहे प्राप्त, तेजिसी जरी आप्त संसारीचे। आत्मज्ञान नोहे पंचाग्नी साधिता, धूम्रपाने वृथा क्लेश होती। बहिणी म्हणे साधे सद्गुरुचे निकृपे, जरी अनुतापे शरण जासी। आत्मज्ञान डोळा दिसे ऐसे नाही, लक्षी जैसे पाही मने काही। बुद्धीचा उपरम होईल सर्वही, आत्मज्ञान ठाई पडे तेव्हा। आत्मज्ञान नोहे सुवर्णाचा गोळा, चंद्र सूर्य मेळा सापडेल। बहिणी म्हणे ज्ञान साधेल संगती, संतांचे निश्चिती बुद्धी योगे। अग्निवीण काष्ठ जेवी नोहे जाण, तैसी स्थूलावीण वस्तू नोहे। ज्ञानावीण नोहे परी आत्मबोध, केलिया संवाद सापडेना। कोणता पदार्थ आहे वस्तुवीण, वायूचे स्पर्शन नसे कोठे। बहिणी म्हणे आत्मा सर्वांतर व्यापी, परी तो संकल्पी अंतरला। पिंड ब्रह्मांडीचा करोनी उगवू, मग तो अनुभवू होय तुझ। विश्वी विश्वंभर विस्तारला जाण, पाहे याची खूण वेदशास्त्री। दुधा माझी तूप आहे निश्चयेसी, युक्ती काढायासी पाहिजे ते। बहिणी म्हणे देही आत्मत्व विचारी, ब्रह्म तुझ उरी उरली नाही। मनाचा चालक बुद्धीचा बोधक, पाहता अनिक कोण दुजा। परी तू कल्पना सांडूनी पाहासी, तरीच पावसी ब्रह्मपद। डोळ्यांचे पाहणे कानाचे ऐकणे, मुखीचे बोलणे कोणाचे नी। बहिणी म्हणे तुझे शरीरीच पाहे,
मग पुढे जाई हिंडायाते। प्रणवापासोनी सृष्टीचा विस्तार, करोनी विचार सार सेवी। साधने कासया साधीसी पामरा, प्रणवीच खरा तुझा वास। ओंकारापासोनी विस्तारले वेद, अक्षरांचा भेद ओळखावा। बहिणी म्हणे मूळ ओंकाराचे ज्ञान, जालिया निर्वाण ब्रह्म होसी। भक्ती प्रेम सुख न कळे आणिका, पंडिता वाचका वैदिकासी। जीवनमुक्त झाला जरी आत्मनिष्ठ, भक्ती प्रेम सुख दुर्लभत्या। अभेदोनी भेद स्थापिला पै अंगी, वाढवाया जगी प्रेम सुख। बहिणी म्हणे देव कृपा करी काही, तरीच हे ठाई पडे वर्म। आकारले ते ब्रह्मची सर्वही, मना माझी पाही विवेकाने। कासया हिंडसी दंडीसी शरीरा, विकल्प भीतरा वाउगाची। ब्रह्माविण दुजे नाढळे सर्वथा, अनुभव शास्त्रा सर्व ऐसा। बहिणी म्हणे शोध करी तू मनात, ब्रह्म सदोदित सर्व काळ। विश्वाकार ब्रह्म विस्तारले सर्व, पाहे सावयव ज्ञाना माझी। माया म्हणूनी ब्रह्म का कल्पिसी, नसते जीवासी बंधन ते। सुताविण वस्त्र कायते होईल, घटना होईल मातीवीण। बहिणी म्हणे हे माविण अलंकार, न घडे साचार जाण ऐसे। गुळाविण गोडी फुलाविण वास, न दिसे सायास केला जरी। तैसा विश्वी जाण विश्वात्मा पाहिजे, अलक्ष सहजे एरवितो। सूर्याची मूर्ती तेज मुसावले, तेही कळवाले चेष्टेने ते। बहिणी म्हणे तैसा ब्रह्म विश्वहरी, जाणीजे हे खरी ज्ञानदृष्टी। देह अचेतन वर्तविते मन, व्यापक त्रिभुवन साक्षी रूप। तयाचे स्वरूप पाही गुरुमुखे, सर्व तुझी दुःखे निवारती। जागृती जागणे स्वप्नी साक्षीभूत, सुषुप्ती वर्तत साक्ष रूपे। बहिणी म्हणे याचा घेई बरा शोध, होय मना बोध ब्रह्मपणी। विकल्पेची सृष्टी वाढलीसे जाण, विकल्पेची मन द्वैत मानी। करावे निरसन विकल्पाचे जाण, मग तू पावन होसी बापा। विकल्पेची जन्म विकल्पेची मृत्यू,
विकल्पेची सत्युहार पले। बहिणी म्हणे बारे विकल्प घातकी, केवी होसी सुखी संगतीने। अवगुण जयाचे तया न दिसती, म्हणूनच होती क्लेश तया। काय करूयासी न चले उपाय, इंद्रावण नोहे गोड कदा। अग्नीचा तो ताप जाळी भलतेया, त्याचा गुण तया बरा वाटे। बचनाग मारक करी प्राणहानी, त्याचे त्या लागुनी न कळे काही। बहिणी म्हणे जाण कोळसा हा शुभ्र, होईल ते अभ्र न भिकाई। संचित हे जळे ज्ञानाचे निमुळे, ज्ञान ते आकळे संत संगे। म्हणून या संग धरावा संतांचा, मने काया वाचा निर्धारेसी। इंद्रियांच्या वृत्ती स्थिरावती मागी, साधूचे निसंगे पाहे पारे। द्वैताचा हरास वासनेचा नाश, तुटतील पाश संत संगे। अहंकार जाय ममता देहाची, आसक्ती कामाची संत संगे। बहिणी म्हणे संग असावा निसंग, तोची पांडुरंग पंढरीचा। संततेची देव संततेची देव, संततेची राव साधनाचे। ऐसा हा निर्धार जयाचे मानसी, फळेल तो त्यासी भवनेणे। संततेची तप संततेची जप, संतते स्वरूप ईश्वराचे। बहिणी म्हणे संत कृपेचे सागर, तीर्थाचे माहेर तीर्थरूप। संताचे सन्निध पालटे संचित, नवी सृष्टी होत क्षणे एके। ऐसे जाण संत अगाध गुणांचे, मने काया वाचे शरण होय। संतांचे वचनी भानु तेज वृष्टी, दर्भा अग्री सृष्टी ठेवियेली। बहिणी म्हणे संत होती जय कृपाळ, तैच पर्व काळ येती घरा। संताचे सेवनी होय आत्मज्ञान, शांती क्षमा पूर्ण ओळंगती। म्हणून सेवेसी असावे तत्पर, बुद्धी निर्विकार होईल ते। संतांचे संगती होय चित्तशुद्धी, महाअष्टसिद्धी द्वारपाळ। बहिणी म्हणे संत कृपाळू जय होती, तैच ब्रह्मस्थिती प्रगट होय। शिष्य नव्हे तोची जाणावा निश्चये, सद्गुरुसी जो पाहे फार बोले। शिष्य नव्हे जाण करी तोंड पिटी, अखंड चावटी ज्ञान गर्वे। साधू नव्हे तो हा गुरुसी विन्मुख, नाही ज्या विवेक साधू नव्हे। बहिणी म्हणे साधू
नव्हे तो सहसा, जयाच्या मानसा सुख नाही। निवृत्तीसी नाही प्राक्तनाचे बळ, अनुभवी केवळ जाणती ते। निर्धारी आपुले असत्य शरीर, मानोनी विचार सार घेती। नाही दंड जैसा निस्पृही रायाचा, तैसा प्राक्तनाचा निवृत्तीसी। बहिणी म्हणे पाहे प्राक्तना वरिष्ठ, प्रवृत्ती हे श्रेष्ठ मानितया। शरीराचे माथा वर्तते प्राक्तन, शरीर ते जाण प्राक्तनाचे। ज्ञानियांचे मत देह हाची मिथ्या, प्राक्तनाची कथा तेथे कोण। प्राक्तन भोगवी भोगतो शरीरी, ज्ञानिया अंतरी सुख रूप। बहिणी म्हणे देह प्राक्तन तो वरी, विचार अंतरी निश्चयाचा। जळाले ते वस्त्र कैसे पांघरेल, देठी का जडेल पक्वपत्र। तैसे ज्ञानियास भासते शरीर, बांधिल संसार केवितया। जळातील सूर्य प्रकाशेल काई, चित्रीचा तो पाहे अग्निजाळी। बहिणी म्हणे त्वचा सर्पाची ये विखे, मेला तो नायके विवेकुहा। भाजले ते बीज अंकुरे ना कदा, न मिळेचे दुधा माझी लोणी। तैसा तो ज्ञानिया जन्मने घे जाण, वासना भाजून वर्ततसे। परिसा लागता लोहते पालटे, काळी माहे भेटे पुन्हा कैसी। बहिणी म्हणे गोदा मिळाली सागरी, नयेची माघारी त्र्यंबकाते। माझिया मने घेतला उच्चाट, पाहावे वैकुंठ पंढरी हे। सांडोनिया सर्व कामधाम धंदा, वेधले गोविंदा गोपीराजा। आधारापासून भेदिली चक्रे, इंद्रिये ही वक्त्रे करोनिया। प्राणाचा निरोध करोनी पाहिले, निश्चये गाईले नाम तुझे। तव पुढे नाद गर्जताती नाना, तेथील धारणा ठाकीयेली। सोहम शब्द तोही अरुताची पाहे, लक्षी लक्ष जाये मिळूनिया। सद्गदित कंठ दाटताची मन, करोनिया स्नान चंद्रभागे। बहिणी म्हणे देव विठ्ठल पाहिला, द्वैत भाव गेला हरपोनी। विश्वची विठ्ठल विस्तारला सर्व, विकारेची देव अंतरला। ठकोनिया बुद्धी ठसावली माया, ठुमकत गेलिया श्रुती मागे। लंघिली साधने लक्ष हारपले, लघुत्व घेतले साधनांनी। बहिणी म्हणे तो हा विठ्ठल पाहता, आली अद्वयता मना सहजे। चंचल मानस चुकले चिद्रूप,
चढले प्रताप जयाचा हा, तेची चंद्रभागा तिथे करीवास, पुंडलिकाध्यास अखंडत्वे, द्रवोनिया चित्त दृश्यहारपले, चिद्रूप संचले चिदाकाशी, भागली संचिते भाग होता शरीरी, भाविली पंढरी भाव बळे, गायले हे वेदी पुराणे गर्जती, ग्वालव्य वर्णिती स्मृती जिची, बहिणी म्हणे ऐसी चंद्रभागा जाण, तेथे अनुष्ठान भक्त करी. वैद्याचा देह व्यापियेला रोगे, मात्रा मागे त्यागे मूर्खतोची, या लागी पारखी करूनिया जाण, होईल कल्याण सर्व तुझे, आपणची बुडे काशीला विजना, तयाच्या वचना मूर्ख मानी, घरी उपवासी आमंत्रित लोक, सत्यमानी एक मूर्खतोची, बहिणी म्हणे अंगी जयाचे सामर्थ्य, सर्व ही पदार्थ सिद्ध तेथे. कल्पतरूपाशी मागता कल्पिले, सामर्थ्य ते भले तया अंगी, कासयाशी क्षीण करिसी गामना, क्रिया ते निर्वाणा पावविल, चिंतामणी पाशी मागता चिंतिले, भावना ते फळे सर्व तुझी, कामधेनु पाशी होती पूर्ण काम, परिसी उत्तम लोह होय, अमृताजवळी मागता अमरत्व, ज्ञानेची पूर्णत्व पावशील, बहिणी म्हणे अंगी क्रिया ज्या समर्थ, सर्व ही पदार्थ तया पाशी. धन्यमानी मन विठ्ठली जयाचे, चित्त निश्चयाचे स्वरूपी, तयाचे संगती होय चित्त शुद्ध, अंतरी हा बोध प्रगट दिसे, निंदा आणि स्तुती जयासी समान, देह अभिमान नाही जया, बहिणी म्हणे जया नाही द्वैत भाव, तोची जाणा ठाव आत्मयाचा, तोची भव रोग फेडील अंगीचा, जयासी शांतीचा भाव देही, इतर ते व्यर्थ दांभिक कायसा, पाडिती संशया माझी लोका, तोची निरसील भवपाश सर्वही, जया बोध देही सर्व काळ, तोची दवडील माया अंधकार, जयासी विकार नाही स्वप्नी, तोची उतरील विषय विष पाहे, भूतकृपा राहे जया माझी, बहिणी म्हणे ऐसी करावी परीक्षा, पावसी अपेक्षा सहज गुणे. सूर्य अभ्रा माझी सापडला जरी, काय तेज तरी उणे होय, तैसा जाण संत दिसे प्रपंचात, परितो अतीत सर्व कर्मी, सुवर्ण पुरिले जरी पृथ्वी आत, काय ते हारपत तिये माझी, सूर्य उदकात बिंबला आपण,
तोय त्या लागून काय बाधे, वदन आदर्शी बिंबले दिसत, आरशाचे तेथे काय लागे, बहिणी म्हणे रंगी ठेविला स्फटिक, रंग त्या बाधक होईल काय, पय आणि तक्र वर्णे ही सारिखे, शुभ्रगार देखी परिसतोही, परी त्यांचे गुण जाणते जाणती, मूर्ख ते मानिती समान हो, सुवर्ण पितळ दिसे पीतवर्ण, गंगाजळ अन्य सारिखेची, बहिणी म्हणे येथे परीक्षक जाणे, येरते शहाणे काय करू, आकाशी कावळा करी तसे गती, गरुड पक्षी रीती तेची असे, काय ते मानावे समान सज्जनी, आपुलाल्या गुणी ओळखावे, सूर्याची आतेजे वर्त तसे जन, दीप ही धरोन तेज वर्ते, गाय गाढवीचे सारिखेची दूध, परद्वारा निंद्य पतिव्रता, तुळशीचा वृक्ष आणि तो धोतरा, फणस इंद्रावना सम पाहे, बहिणी म्हणे ज्ञान पाहिजे अंतरी, वस्तू ते निर्धारी कळेतया, सुरतरू म्हणून बाभूळ मानिली, व्यर्थची ते गेली भावना हो, या लागी ओळखी असावी नेटकी, येईल परिपाकी गुणतया, साखरेचा खडागार एक वर्ण, हंस पक्षी जाण सारखेची, बहिणी म्हणे पाहा विचारुनी मनी, ज्ञान सर्वाहुनी श्रेष्ठ असे, अहंकारे देह धरी जीव दशा, मग पडे सोसा संसारिक, तेनेची अंतर पडले मुळाशी, मग भोग सोशी नाना योनी, अहंकार वाढे स्त्री धन लोभ, माया ते स्वयंभ वाटली त्या, बहिणी म्हणे याचा करावा विचार, आत्मज्ञान सार सापडेल, स्त्रियांचे रूपे माया झाली सत्य, धन्य मानी येथे चित्त वाटे, येईल वैराग्य चित्ता माझी जेव्हा, आत्मज्ञान तेव्हा होय तुझ, हाव भाव इच्या कटाक्षाचे बाण, साहे ऐसा कोण भूमीवरी, बहिणी म्हणे मूळ नाशासी कारण, स्त्रिया आणि धन मोक्ष मार्गी, मद उतरेल एका दो दिसात, सागर निवांत होईल तो, परिजान हे या स्त्रियासी भूलला, तो मद उतरला नाही कैसा, तपराज्य मद जाईल तो क्षणी, आणि कते जाणी नाना मद, बहिणी म्हणे मद स्त्री कामे वाढती, या मदा निवृत्ती नोहे मना, वत्सापाशी जेवी धावे ती गाऊली, किंवा ती माऊली बाळकी हो,
तैसे भक्ती पाशी ज्ञान सहज स्थिती सापडे प्रतीती आली मज पुष्पापाशी जेवी भ्रमर गुंतत गुळासी गुंतत मक्षिकाय बहिणी म्हणे तैसे भक्तिपाशी ज्ञान अनायासे खूण सापडली विश्वी विश्वंभर पाहे ज्ञानदृष्टी घेऊनी कसोटी वेदशास्त्रे कायऊने मग आपुल्या स्वसुखा होऊनिया मुका राहे तेथे पुष्पा माझी वास नेणती ते नेत्र घ्राणे विन श्रोत्र व्यर्थ जाण बहिणी म्हणे देवे व्यापिले जग ज्ञानदृष्टीचा अंग पाहिजे ते पाहिजे ते ज्ञान सात्विक चांगले निर्द्वंद्व एकले एकनिष्ठ तेनेची तो वसे विश्वा माझी हरी बाह्याभ्यंतरी ओतप्रोत असलिया नेत्र सूर्य वस्तू दिसे पुष्पाचे विकासे फलप्राप्ती बहिणी म्हणे सत्वगुणी पूर्ण कृपा तैच आत्मरूपा पावशील भेटी होय म्हणो जाता आले द्वैत आत्मा अखंडित सर्वव्यापी श्रुती स्मृती साक्ष सिद्ध ऋषी मते आत्म्याविणरिते स्थळ नाही कल्पना ते मनी वाढली अपार तेनेची अंतर आत्मयाशी बहिणी म्हणे द्वैत जाय जय कल्पना तैच नारायणा पावशील विश्वरूप आत्मा भाविशील जरी असत्य निर्धारी विश्वाकार सद्गुरु कृपा ते होईल जे क्षणी ओळखसी जनी जनार्दन दिसे ते सर्वही नाशेल सर्वथा आकारले वृथा भास याचा बहिणी म्हणे दृश्या अतीत बोलती तयाची प्रचिती घेई कारे दृश्य मिथ्या याचा घेऊनी अनुभव मग तुझा देव तुझ पाशी सद्गुरुचे पायी ओळंगे सर्वस्वी मग तुझ विश्वी विश्वंभर दृष्टी सत्य तेव्हा दृश्य होते सत्य तुम्ही यथा तथ्य शोध करा बहिणी म्हणे वाचा ओसरली परा दृश्यपणा थारा तेथ कैचा दृश्यत्वीच देव सापडता जरी शास्त्रार्थ विचारी कोण धावी पाहे विचारुनी आपुलिया देही हिंडशील मही कासयाशी नेत्रासी गोचर होता जरी आत्मा भजन संभ्रमा काय काज बहिणी म्हणे दृश्य सर्व ही माईक आत्मा तो सम्यक वेगळाची तीर्थ तपे व्रते अनुष्ठाने नाना धरिता धारणा योग मुद्रा न सापडे त्यासी तत्व आत्मयाचे जगी याते साचे केवी घडे मास उपवासी नाना कृच्छ्रे चांद्रायणे
आत्मतत्वयाने दृष्टी न पडे। बहिणी म्हणे चक्रे भेदून यामना, कोंडिती पवना जया लागी। वैराग्य विरक्ती साधिती शमदम, धूम्रपानी नेम इंद्रियांचा। परितेन साधे आत्मतत्वतया, अद्यापि संशया न सांडिती। राज्य त्यजुनिया बैसले वनात, एकते ध्यानस्थ सर्व काळ। बहिणी म्हणे देव प्रपंची असता, तरी काहे अवस्था भोगीत ते। एक दिगंबर हिंडताती नग्न, एक ते निमग्न सर्व काळ। परित्या अद्यापि न सापडे सत्य, सोलिवजे तत्व विवेकाचे। मुंडिती खंडिती दंडिती देहासी, एक मौनवेशी हिंडताती। बहिणी म्हणे जटा नखे वाढवुनी, हिंडती अवनी भ्रांत वेशे। दृश्य नव्हे वस्तू हा खरा निर्धार, वेदेही साचार हाची केला। सद्गुरु अंजन घालोनी पहाशी, तरीच पावशी आत्मयासी। सगुण माईक नसेल सर्वथा, निर्गुण पाहता आढळेना। बहिणी म्हणे आता विवेकाचा दीप, घेऊनी स्वरूप पाहे डोळा। विवेक वैराग्य सद्गुरुची कृपा, होय तैसोपा आत्मबोधू। नाही त्या संदेह निश्चय मानसी, याची साधनासी प्रवर्तावे। श्रवण मनन सदा निज ध्यास, पुढे होय त्यास साक्षात्कारू। बहिणी म्हणे तुझ पावावया निज, उपाय सहज हाची असे। गीतार्थ पाहोन असत्य त्यजावे, सत्यासी भजावे आदरेसी। मग तू सहज पावशील सुख, संसारीचे दुःख सर्वनाशी। माया अविद्येचा नाश विवेकाने, करीतू निर्वाण पावशील। बहिणी म्हणे देही विरक्त ठसावे, तरीच पुसावे परब्रह्म। वर्णाश्रम सेवा या वेदाचे निमित्ते, कर्म करित्या ते मोक्ष साधे। चित्तशुद्धी होय विरक्ती सबळ, ज्ञानेची प्रबळ नाश त्याचा। यथोचित कर्म फळाचा तो त्याग, कर्तृत्व विभाग अहम त्यागे। बहिणी म्हणे कर्म त्याग नाही कदा, करावे मर्यादा नुलंघोनी। वेदे प्रतिपाद्य केले असे कर्म, मोक्षाचे हे वर्म पाहुनिया। परिते नेणती करिता चुकले, तेणेची पावले जन्म मृत्यू। ब्रह्मचर्य आणि गृहस्थ वानप्रस्थ, आणि संन्यास वेद मते।
बहिणी म्हणे वेद बोलिला नेटके, क्रियेपाशी सुखे दुःखे येते. वेदा ऐसी नाही माऊली आणिक, प्राणिया विवेक सांगितला. परिते नेणती वेदार्थाचे वर्म, चुकून या कर्म आचरती. वेदा ऐसा कैचा बाप या जगासी, कर्मेची मोक्षासी पाववितो. बहिणी म्हणे वेद मोक्षासी कारण, परिक्रिया जाण पाहिजे ते. ब्रह्मचरी जया झाली निर्वासना, तेथेचे निजाणा मोक्ष तया. निर्वासना मूळ असावी नेटकी, आश्रमी विवेकी वेद बोले. गृहस्थाश्रमी हेत निमालिया, तेथोनीच तया मोक्ष पाहे. वानप्रस्थी विषय वासना निरसली, मुक्ती हे साधली तेथे तया. संन्यास घ्यावया मूळ विषय त्याग, एरवी प्रसंग नाही खरा. बहिणी म्हणे वेद प्रमाण तो खरा, आश्रमी निर्धारा मोक्ष व्हावा. वेदाचा आधार सर्व ही आश्रमा, वेदासी उपमा नाही खरी. या लागी प्रमाण सर्वासी हा वेद, आश्रमासी वंद्य महावाक्य. वेद तेची ज्ञान, वेद तेची ध्यान, वेद करी पावन वर्णमात्रा. वेद तोची जप, वेद तेची तप, वेद तो स्वरूप आत्मयाचे. वेद तेची तीर्थ, वेद अनुष्ठान, वेद तो निर्वाण योग निष्ठ. वेद तोची योग, वेद तोची याग, वेद तो संयोग जीवात्मया. वेद तोची भाव, वेद तोची देव, वेद तोची ठाव सर्वज्ञाते. बहिणी म्हणे वेद अमान्य जयासी, तैसिया खरासी घडे नरक. वेदार्थ विचारी आत्मा दुरी नाही, सर्वांतरी पाही ओतप्रोत. परिते नेणती कल्पनेचे योगे, इंद्रियांच्या संगे भ्रांत झाले. आकाश व्यापक जैसे असे सर्वा, आत्मत्व अनुभवा तया परी. बहिणी म्हणे जैसे अलंकारी सोने, आत्मा तेची खुणे ओळखावा. आत्म्यावरी जग विस्तारले सर्व, विश्वा माझी ठाव असे तया. पहा अनुभवे आपुलिया मनी, ब्रह्मी ब्रह्मपणी ब्रह्मानंदे. उदकी तरंग उगवले परी, तृषाते न करी हरण की. बहिणी म्हणे बीजे वृक्ष आहे खरा, विवेके चतुरा पाहे बापा. काष्ठा माझी अग्न जैसा असे गुप्त, आत्मा सर्वगत तैसा आशे. विवेके करुनी पडिजेल ठाई, महावाक्की पाही शोध लागे. जळी सूर्यबिंब दिसतसे जैसे, आत्मत्व हे तैसे ओळखावे. बहिणी म्हणे आत्मा सर्व ही व्यापक,
परितो निशंक वेगळाची। पद्मपत्र जैसे उदकात असोन लिप्त नव्हे जाण जेणे परी। तैसाची तो आत्मा विश्वाकार भाषे ज्ञानियासी दिसे वेगळाची। दुधा माझी लोणी असोनी अलिप्त नभ अखंडित घटी भाषे। बहिणी म्हणे आत्मा ओळखीजे ऐसा सद्गुरु परेशा ओळंगुनी। माया कोठूनिया झालीसे निर्माण हिचे अधिष्ठान ओळखावे। सात्विक बुद्धीने सद्गुरूची कृपा वेदार्थ घेईपा विवेकेसी। कोठोनिया झाली कैसी विस्तारली माया विवंचिली पाहिजे ते। बहिणी म्हणे माया सत्य की असत्य विचारूनी तथ्य स्वीकारिजे। स्फूर्ती रूप जेथे मायेचा उद्भव प्रपंचासी ठाव मूळ तेथे। ब्रह्म एकले ते गमेना म्हणूनी स्फूर्ती हे चिंतने स्वसंवेद्य। उदकी बाभूळ होऊन निर्माण तेणे ते जाण आच्छादिले। तैसी झाली जाण ब्रह्मीचीच माया लपोनिया तया प्रगटली। अग्नीचे पासाव धूम्राची उत्पत्ती तयाची प्रदीप्ती लोप करी। डोळ्याचे पडळ डोळियासी रोधी काजळी ते बाधी दीपकाशी। आंब वृक्षी होय कावरे निर्माण तयासीच जाण आच्छादिले। बहिणी म्हणे तैसी माया आच्छादित सद्गुरूचा हस्त नाही तरी। सत्य म्हणो जरी मायेसी तत्वता तरी निश्चितार्था असत्याची। नकळेची पारईचा विधातिया वेदांतेही ठाया नये खरी। असत्य म्हणता प्रत्यक्ष दिसत कोणाईचा अंत घेऊ शके। बहिणी म्हणे वाचा खुंटली वर्णिता कोण तो तत्वाचा शोध करी। सत्यातीत मायेसी म्हणता आलिसे तत्वता नागवण। बीजे विण वृक्ष की द्विजे विण पक्ष बळे विण दक्ष केवी घडे। सूर्या विण रश्मी जळे विण तरंग पुष्पे विण भृंग केवी पाहे। बहिणी म्हणे माया सत्य ना असत्य दोहीसी अतीत केवी घडे। वांझेच्या पुत्रासी नपुंसक कन्या दिधली त्याच्या लग्ना चला जाऊ। तैसी जाण माया सत्य ना सत्य तिचे ते शाश्वत केवी बापा। मृग जळे जेवी तृषा बोळविली जीवे मेल्या भरली तरळ जैशी। बहिणी म्हणे मिथ्या म्हणून कदा सत्य याची शब्दा स्तब्ध ठेले। ऐसा होय व्यवहार जेणे राहे मन स्थिर। हिची मायेचे निरसन जाणे गुरुगम्य खूण।
राहिलिया तळमळ तोची उपदेश सबळ शब्द ज्ञाने करिशी सोस तेथे कैचा माये नाश बहिणी म्हणे राहे मौन हेची स्थिर प्रज्ञ खूण तळमळ निराकारी झाली माया तेची खरी हा तो अनुभव संतांचा पाहे ग्रंथी आहे साचा रूपी वेद झाला मुका इतरांचा कोण लेखा नाही शब्दाचे ते काम पहा शेषे केला श्रम बहिणी म्हणे शय्या झाला तेव्हा अंगीकार केला हाची पुराणी विचार केला बुद्धी करी स्थिर करी गुरु उपदेश तेथे मौनेची प्रवेश शब्द माया नाही भिन्न श्रुती सांगितली खूण शब्द नव्हे राम राम पार्वतीला सांगे शिव बहिणी म्हणे ब्रह्मरस सेविकारे सावकाश म्हणे राम ब्रह्मरूप नाही तोची खळवादी पाही नामरूप दोन्ही एक हाची वेदीचा विवेक उपनिषदांचे सार रामरूप निर्विकार नाना इतिहास वार्ता नामरूपीच तत्वता बहिणी म्हणे नामसार हेची उन्मनी निर्धार ऐका चौवाचे विवरण स्थानमान कळा जाण देह अवस्था निदान संकलित कथन ऐकावे कोण स्वर कोण वाचा अभिमानी ह्या देहाचा शक्तिस्थान अभिप्राय गुणाचा बोली जेल प्रणवाचा कोण चरण कोण वेद तेथीचा जाण हे स्वानुभवे जया ज्ञान स्वये तो आपण परमात्मा हे अनुष्टुप कथन पंचीकरणा माझे विवरण आशंकानुपजे ऐशियाने करोनी जाण ठेविले नामे तो ज्ञान प्रकाश जो का ब्रह्मविद्येचा सौरस आत्मत्वाचा घोष परमहंस दीक्षेचा मुकुटमणी त्या माझी कार्यकारण काढिले वाचा विवरण ते ऐकावी स्थान माने संकलित मार्गे जेथे महाकारण देह तेथे तुर्यावस्था होय अभिमानी प्रत्यगात्मा पाहे भोग हे स्वानंदाचा स्थान ते मूर्धनी जाण ज्ञान शक्ती जाणीजे खूण शुद्ध सात्विक तो गुण मात्रा जाण ओंकाराची
चौथा चरण प्रणवाचा, उद्भव अथर्वण वेदाचा, प्रकाश षोडश कळेचा, 12 जणींचा रहिवासू, तेथेची हे जाण परावाचा, जेथे उल्लेख उन्मेषाचा, ओघ चाले 17वीचा, ब्रह्मानंद सुखाचा रहिवासू, स्थान ते नाभी कमळ, अंतःकरण ते निर्मळ, हे परेचे निज मंदिर स्थळ, जाणते कुशळ अनुभवी, पश्यंतीचा जेथे रहिवास, तेथे अष्टदळ कमळाचा विकास, अंगुष्ठ मात्र प्रमाण प्रकाश, दीपवत क्रीडतसे, कारण देह सुषुप्तीच्या अवस्था, प्रज्ञाभिमानी आनंद भोग तत्वता, हृदयस्थान इच्छा शक्ती देखा, गुणतामस वर्तत, मकार मात्रा जाण, प्रणवाचा 3रा चरण, वेद तो आपण, सामक जाणीजे, तेथे उन्मेषाचा ध्वनी, सूक्ष्म स्वर ये उमटोनी, पश्यंती नाम तिज लागुनी, जाणावी सज्जनी स्वानुभवे, आता मध्यमा वाचा जेथ, लिंग देह जाणीजे तेथ, अवस्था ते विशेष, स्वप्न जाणीजे, अभिमानी तो तेजस, प्रत्युक्त भोग सावकाश, कंठस्थानी रहिवास, करी घोष महानाद, तेथे जाण द्रवशक्ती, गुण तो रजो गुणस्थी, मात्रा ते उकाराची, प्रणवाचा 2रा चरण, तेथे यजुर्वेद आपण, करी घोषाचे उच्चारण, परिवैखरी वाचून, नकळे काही, आता वैखरी नांदे जेथे, स्थूळ देह वर्ते तेथे, अवस्था जागृती वर्तते, अभिमानी जाणीजे सुविश्वपै, युक्त भोग तेथीचा, रहिवास तो नेत्रीचा, गुण सात्विकाचा, मिश्रित साचा वर्तत, मात्रा 3 अक्षरांची, महिमा ते प्रथम चरणाची, जे का मूळ प्रणवाची, ऋग्वेदाची जाणीजे, तेथे वैखरीचे स्थान, करी 32 अक्षरा उच्चारण, शब्दापशब्द आपण, कळती जाण उच्चारणी, पुढे विस्तारे सांगता, तरी विस्तारेल ही वार्ता, म्हणून संकलित कथा, जाण तत्वता सांगितली, या 14चे एकची स्थान, व्यतिरेकान्वय केले आपण, त्यासी म्हणणे आत्मज्ञान, स्वरूप ज्ञान कळावया, वरकड होसी तू कैज्ञानी, धात मात कवित्व बोधणे, पुसो जाता अभिमाने, प्रवर्ते जाण मुष्टिघाता,
परिया ज्ञानाचा सौरसो नेघेची तो मंद विलासो भुलोनी सन्मानदाराच्या सुखासो तैशा जनासी हीन मानत जया स्वहित करणे तेणे शुद्ध भावार्थ धरणे करावे अध्यात्म ज्ञान शोधने जेने लाधे निधान परब्रह्म बहिणी म्हणे गुरु कृपा जेथे ज्ञानासी काय उणे तेथे परिनिष्ठा बळ पाहिजे यथार्थे तेव्हा भगवंत प्राप्त होय चुंबक चालवी लोखंडा प्रत्यक्ष क्लेश हे तयास जैसे नाही तेवी आत्मा सर्व करोनी अकर्ता पाहे तू स्वचित्ता ओळखोनी सूर्याचे निजेवी भासे मृगजळ जनक्रिया सकळ सूर्ययोगे बहिणी म्हणे आत्मा ऐसा जया कळे तयाचा मावळे जन्म मृत्यू तुकाराम 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 तुकाराम